परिवर्तन महाराष्ट्रात देखील आम्ही सुरू केलेलं आहे। आमच्या लाडक्या बहिणी या ठिकाणी बसलेल्या आहेत। लाडक्या बहिणींना आज आपण 1,500 रुपये त्या ठिकाणी देतो। पण यासोबत आपल्या लखपती दिनी कार्यक्रमाच्या अंतर्गत माननीय मोदीजींच्या नेतृत्वात लखपती दिनी देखील आपण तयार करतोय। आणि एवढंच नाही तर आज मला मोदीजींचे पुन्हा आभार मानायचे आहेत की आमच्या सोयाबीनच्या कापसाच्या शेतकऱ्याला शेतमालाच्या जास्त भावामध्ये यावेळी सोयाबीनची खरेदी होईल, कापसाची खरेदी होईल। शेतकऱ्यांकरता आमच्या सरकारनं मोफत वीज देण्याचा निर्णय मनापासून स्वागत करतो, त्यांचे आभार मानतो आणि माझं बोलणं संपवतो। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र। ग्रामीण अर्थव्यवस्था एवं पारंपरिक कारीगरों को नवसंजीवन देने वाली पीएम विश्वकर्मा योजना इसका ऐसा वर्णन करना होगा। अभी मैं आमंत्रित करना चाहती हूँ माननीय केंद्रीय मंत्री सूक्ष्म लघु और मध्यम उद्यम मंत्रालय स्वप्न पूर्ण करण्याच्या करता सर्वांनी परिश्रम करावेत अशा प्रकारची विनंती देखील मी आपल्या सर्वांना करतो। एकंदरीतच आज इथं महाराव उपक्रम सुरू केलेले आहेत आणि त्याच्याकरता भरपूर अशा प्रकारची आर्थिक तरतूद देखील केलेली आहे। मी वंदन करतो महात्मा गांधी इथे उभारण्यात येत असलेल्या पीएम मित्रा पार्कच्या माध्यमातून विदर्भासह राज्याच्या औद्योगिक क्षेत्राला मोठी चालना मिळणार आहे। विदर्भातल्या पांढऱ्या सोन्याला खऱ्या अर्थाने सोन्याचे दिवस येणार आहे। या टेक्सटाईल पार्कमध्ये 10,000 कोटी रुपयापेक्षा जास्त गुंतवणुकीची शक्यता आहे। 1 लाखापेक्षा जास्त रोजगाराची शक्यता आहे। गेल्या 10 वर्षामध्ये प्रधान माझे बांधव भगिनी पत्रकार मित्र आणि महिला स्टार्टअप योजनेचा शुभारंभ आणि आचार्य चाणक्य कौशल्य विकास योजनेचा शुभारंभ यासारख्या योजना प्रकल्पांचा समावेश आहे। या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपण एवढ्या मोठ्या 13 कोटी जनतेच्या वतीनं मी त्यांचं मनापासून स्वागत करतो। मनापासून स्वागत करतो, त्यांचे आभार मानतो आणि माझं बोलणं संपवतो। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र। ग्रामीण अर्थव्यवस्था एवं पारंपरिक कारीगरों को नवसंजीवन देने वाली पीएम विश्वकर्मा योजना इसका ऐसा वर्णन करना होगा। अभी मैं आमंत्रित करना चाहती हूँ माननीय केंद्रीय मंत्री सूक्ष्म लघु और मध्यम उद्यम मंत्रालय गडचिरोलीला इस्पात स्टील प्रकल्प महापे येथे सेमीकंडक्टर प्रकल्पाचा शुभारंभ झाला। त्यातून लाखो तरुणांना रोजगार मिळणार आहे। मी अधिक न बोलता प्रधानमंत्री नरेंद्र मोदी साहेबांच्या स्वप्नातला कुशल रोजगारक्षम विकसित भारत घडवण्याच्या कार्यात आपलं महायुतीचं सरकार आणि राज्यातील जनता आपलं संपूर्ण योगदान देईल अशा मला असं वाटते की हा जे क्षण आज आपण सगळ्यांनी साकार होताना जे स्वप्नासाठी मी गेल्या 2-3 वर्षापासून कंटिन्यू त्याचा पाठपुरावा केला आणि ज्या पद्धतीने आज देवेंद्र फडणवीसजींनी त्या मंचावरनं जे उल्लेख करून माझं नाव घेतलं, मला असं वाटतं की जे मेहनत करतात जे आमचे नेते, आम्ही ज्यांना नेते मानतो, त्यांना ॲक्च्युली माहीत आहे की हे प्रोजेक्ट जेव्हा उद्धव ठाकरेजी असताना हा प्रोजेक्ट संभाजीला रेफर करण्यात आला होता, फॉरवर्ड करण्यात आला होता, पत्र इथून पाठपुरावा झाले होते आणि तेव्हा मी खासदार असताना मी माझ्या जिल्ह्यासाठी आपण काय करू शकतो ॲटलीस्ट मी प्रयत्न केला पाहिजे आणि त्यावेळीच मी त्याचा पाठपुरावा केला आणि पूर्ण 1-1.5 वर्ष आम्ही इथे मागे राहिलो। देवेंद्र फडणवीसजींना जाऊन आम्ही भेटलो, पियुष गोयल टेक्सटाईल मिनिस्टर असताना त्यांना जाऊन 20दा आम्ही भेटलो की बा आमचेसारखे अमरावतीमध्ये जे सगळ्यात मोठं उत्पादन जे कॉटन क्षेत्र आहे ते सगळ्यात मोठं उत्पादन इथे होते आणि अशा ठिकाणी जिथे आम्हाला डेव्हलपमेंटची गरज आहे। 5 स्टार MIDC 2014मध्ये देवेंद्रजी फडणवीसची हातूनच ही 5 स्टार MIDCची घोषणा आणि इथे उद्योग येणं सुरू झाले आणि या क्षेत्राला असा जर प्रोजेक्ट आला तर आमचे शेतकऱ्यांना आणि शेतकऱ्यांचे मुलं आणि जे मजदुरी करतात, शेतमजदुरीवर जातात, त्यांच्या मुलांचं आणि विदर्भाच्या मुलांचं भविष्य उज्ज्वल होईल आणि त्याच्याकरिता खूप मेहनत घेऊन इथं पाठपुरावा केला आणि आज ते स्वप्न साकार होताना आपण सगळ्यांनी पाहिला की देशाचे प्रधानमंत्रीच्या हातून हे आज इथं भूमिपूजन झाला। येणारे काही महिन्यामध्ये, काही वर्षांमध्ये आमची अमरावती जे कुठे विदर्भात आणि महाराष्ट्रामध्ये निग्लेक्ट होती
आज तो मेन पॉईंटवर येऊन येणारं भविष्य आमच्या मुलांचं एक आई म्हणून ज्या मुलांच्या भविष्याचा मी विचार केला 5 वर्ष ते साकार होताना आज माझ्या डोळ्यात ते आनंदाचे अश्रूसुद्धा होते. तर मला वाटते की आमची सरकार जेही करतात विश्वकर्मा योजनाच्या माध्यमातून आज किती सारे फील्डमध्ये क्षेत्रामध्ये स्किल देऊन स्किलच्या माध्यमातून बरेचसे रोजगार निर्माण केले आणि त्याच्यानंतर आज माझी अमरावतीला खूप मोठ्या भेट आज देशाचे प्रधानमंत्रीच्या माध्यमातून भूमिपूजन करताना आपण सगळ्यांनी पाहिलेलं आहे.